तर CPL पर्व दुसरे 2026 मध्ये ते जे अंतिम संघ आलेले आहेत, एक अर्चित वॉरियर्स, समृद्ध स्ट्रायकर. तर आता समृद्ध स्ट्रायकरला पहिलं विचारूया की तिन्ही सामने तुम्ही जिंकलेत, तर आज अंतिम सामन्यात तुम्ही खेळणार फायनलमध्ये, तर काय वाटतं तुला, काय करू शकते तुझी टीम? आम्ही आम्ही फक्त आम्ही फक्त आमचा बेस्ट देणार आणि अ, आणि मी स्वतः पण चांगलं खेळ आणि माझे टीममेट्स पण खूप छान छान खेळतील. आणि मग तुला वाटतं तू हा सामना जिंकणार फायनल? हा 100%. असं वाटत नाही तुझ्या आवाजात. अर्चित, अर्चित, तू तर एकदम काल फिल्डिंग तर एकदम उत्तम केली अर्चितने. अर्चितसाठी एकदा जोरदार टाळ्या असू द्या. पप्पाच खुश आहेत त्याचे, म्हणजे काय प्रश्नच नाही आहे. अर्चित, तुला काय वाटतं, फायनलला आलायस, जिंकणारच? हो हो मग काय तुला काय वाटतं, कोण तुझे चांगले प्लेयर्स, कोण खेळतील? मी कनिष आणि अंकुर बेस्ट देऊ. जर तू टॉस जिंकलास तर काय करशील पहिलं? बॉलिंग. आणि तू टॉस जिंकलास तर? बॉलिंग. म्हणजे हा जिंकला टॉस. ओके, समृद्ध स्ट्रायकर टॉस जिंकलेले आहेत. मग आला का तुझा प्लेयर? नाही आलाय. तर तुझा बेस्ट प्लेयर कोण आहे टीम मधला? विराट. विराट. एकदा जोरदार टाळ्या विराटसाठी, कारण कर्णधाराकडून मोठी उपस्थिती आलेली आहे त्यासाठी. आणि अर्चितला विचारतो की त्याचा बेस्ट प्लेयर कोण असेल, पण सगळेच सांगतील अर्चितचा बेस्ट प्लेयर कोण आहे. तर सगळे प्लेयरच बोलत आहेत, तरी एकदा आपण अर्चितकडून ऐकूयाच या तोंडाने. अंकुर. अंकुरच. एकदा अंकुरसाठी जोरदार टाळ्या असू दे. व्हेरी नाईस अंकुर. चला, धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही फायनल मॅचसाठी. आणि एक नवीन घोषणा झालेली आहे इकडे. CPL पर्व 2026 फायनल, यामध्ये जो बॅट्समन मोठी घोषणा आहे. प्लेयर लोकांनी लाईनअप करून घ्या. लाईनअप करून घ्या. आणि हा अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यासाठी एक मोठं बक्षीस या लहान पोरांसाठी इथे आयोजित झालेलं आहे. टीमचा जेवढा स्कोर होईल, विनिंग टीम असेल जी, त्याच्या प्रत्येक रनला 100 रुपये. जेवढे रन्स तुम्ही करणार तेवढे पैसे तुम्ही मिळवणार. त्यामुळे फायनल जिंकण्यासाठी तुम्हाला रन्स करणं गरजेचं आहे. तर दोन्ही टीमला शुभेच्छा. एक्स्ट्रा रनचे नाही आहे, जे बॅटने येणार रन तेवढेच. मी मी घेऊन जा.
तर आता लाईनअप झालेलं आहे लहान पोरांचं. थोड्याच वेळात अंतिम सामना चालू होईल आणि ही प्रेक्षकांची गर्दी, सर्व पालक आपल्या पाल्यासाठी, आपल्या पाल्याची मॅच बघण्यासाठी इकडे आलेले आहेत. जोरदार एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होऊ दे. आता थोड्याच वेळात दोन्ही टीम बरोबर हस्तांदोलन होईल. हॅलो हॅलो. या लीगचं एक वैशिष्ट्य आहे CPL, की बघा समोरच एक दृश्य दिसत आहे. पुढच्या वेळी CPLला खेळ व्हायचा आहे म्हणून महेंद्रसिंग धोनी आपल्या पोराला कशी ट्रेनिंग देतोय बघा समोरच. जरा सर्व प्रेक्षकांनी पण टाळ्या वाजवायला पाहिजेत मला वाटतं. पाठी भोंग्याचा आवाज कमी झालेला आहे वाटतं, दमले आहेत वाटतं सगळे. भारती आणि आपण बघतोय ट्रॉफीचं लहान पोरांबरोबर जे फोटोशूट्स, दोन कॅप्टन समृद्ध स्ट्रायकर, अर्चित वॉरियर्स, दोन्ही संघाचे कॅप्टन. किशोरदादा पाटील यांच्या बरोबर एक छानसा फोटो. आपल्या अंतिम ट्रॉफी शपथ. चला सामना चालू करावा. थोडासा विलंब झालेला आहे. बोल ना अमित, इकडे जरा रंगमंचावर तू पण आहे.
ये जरा, कारण माझा आवाज तुझ्याकडे येऊ शकतो, तुझा नाही. तर बघतोय आपण पूर्ण टीमचे फोटोशूट्स आणि एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर, कारण आपण अंतिम सामन्यात पोचलेलो आहोत आणि काही थोड्याच वेळात ती ट्रॉफी आपण घेणार आहोत. हॅलो गौरेश, कुठे आहे गौरेश? गौरेश वर आहे, वर आहे, वर आहे, जरा रंगमंचावर आहे तू. हॅलो, परत एकदा अनाउन्समेंट करतो. हॅलो, परत एकदा अनाउन्समेंट करतो. जी विजेती टीम असेल त्या प्लेयर्स लोकांना किंवा त्या टीमला जेवढे तुम्ही बॅटने रन काढणार ना, पर रन 100 रुपीज, आणि जे 4 मारणार त्या एका 4ला चौकाराला 500 रुपये प्राईज आहे. 4 कोणी मारला दोन्ही टीम मधले त्यांना 500 रुपये, आणि जेवढे बॅटने तुम्ही रन कराल आपल्या संघाला जिंकवणार. पर्व दुसरे 2026 CPL अंतिम सामना. पहिलं षटक संघातर्फे, पहिलं पार्श्व, आणि चांगला चेंडू आणि तेवढाच चांगला लेग साईडला तटावलेला चेंडू. अर्चित वॉरियर्स स्वतः कर्णधार, म्हणूनच कर्णधार आहेत, स्वतः स्ट्राईकला आहेत. एक चेंडू एक धाव, आणि पार्श्वचा एक चांगला चेंडू डी झोन मध्ये गेलाय. 2 चेंडू 2 धावा. पप्पांनी वाटतं रात्री काहीतरी व्यवस्थित शिकवलेलं आहे, आज बॅटला लागतायत बॉल, पण पप्पा काल विसरला. बरोबर. तर 2 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू पार्श्व, आणि काय हा सुंदर फटका अर्ची त्याच्या बॅटमधून, ज्याला ऑन ड्राईव्ह बोलतात. 3 चेंडू 3 धावा, आणि जो स्ट्रायकर बॅट्समन आला अंकुर, ऑलराऊंडर. आणि चांगलं क्षेत्ररक्षण असं विराटच्या चांगलं क्षेत्ररक्षण. नामदेव घाडगे यांचा सुपुत्र. आणि परत एक लेग साइडला एक टॅप केलेला चेंडू, आणि आज एकदम काहीतरी वेगळ्याच लयात खेळतोय अर्चित. पुढील चेंडू पार्श्व, आणि चांगला वळवलेला चेंडू
अर्चितला काही कळला नाही आणि अपील एक यष्टीची आणि यष्टीची संघाला पहिला धक्का अर्चितच्या रूपात स्वतः कर्णधार गेलेले आहेत आणि इकडे पप्पा थोडे नाखुश आहेत. पण ह्या ऑल ओव्हरमध्ये बघायला गेलं ना तर सरस अर्चितच ठरलेलं आहे दोघांमध्ये. पुढील चेंडू, पुढील गोलंदाज सुजय. सुजय वीर संघातर्फे दुसरे व वैयक्तिक पहिला षटक आणि एक स्वैर धाव, एक अवांतर धाव वाईडच्या स्वरूपात आणि धाव संख्या झाली आहे 1 ओव्हर नंतर 6 धावा. परत एकदा अवांतर धाव आणि हा चौकार अंकुरच्या बॅट मधून येतोय. चेंडू सीमा रेषा पार. 500 आणि हे दुसऱ्याच ओव्हरला आणि हे परत एकदा टाकलेला स्वैर धाव, अवांतर धाव अशी. आणि काय हा फटका खेळलाय अंकुर. आणि परत एकदा चांगलं टाकलेला चेंडू आणि धाव बाद होता वाचलेला अंकुर. पार्श्वाची चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप. कणेश एक चांगला सिंगल खेळणारा प्लेयर. काल तुम्ही बघितलातच एका सिंगलने आपल्या टीमचा स्कोर कसा त्याने बिल्डअप केला. पुढील चेंडू आणि हा नो बॉल. सुजयला काही कळत नाहीये. काल जी त्याने चांगली गोलंदाजी केली आज त्याला काही टप्पा सापडत नाहीये. आणि हा एक चांगला स्वीप मारलेला चेंडू. एक धाव आणि धाव संख्या झालेली आहे 16 धावा. आणि एक ऑफ साइडला स्क्वेअर कट मारलेला आहे अंकुर्याने आणि सिंगल धाव. चेंडू किती झाले आहेत? 5 चेंडू. एक शेवटचा चेंडू या षटकातला आणि काहीसा महागडं असे षटक. आणि एक उत्कृष्ट असा झेल विराटकडून. सुजलच्या ओव्हरमध्ये एक चांगला विकेट, एक मोठा विकेट येतोय सुजलच्या ओव्हरमध्ये. थोडासा महागडं षटक पण एक चांगला विकेट घेऊन गेलाय सुजल. विराट टीम मधला बेस्ट, कारण त्याच्या कर्णधाराने त्याचंच नाव घेतलेलं आहे. त्याने त्याचं नाव का घेतलंय हे विराटने दाखवून दिलेलं आहे. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 17. 2 गडी बाद. सांगतो एक मध्ये करतो. आणि हा तिसरं षटक घेऊन येतोय कृष्णा. आणि हा धाव बाद आहे का? आणि एक सोपा असा झेल सोडलेला आहे समृद्ध स्ट्रायकर्स या संघाने. दोन चेंडू झाले आहेत. कुश नवीन कुश आलेला आहे. कुश आणि नो चेंडू थोडासा बाहेर मारलेला पण आणि चांगला तटावलेला चेंडू कुश याने एक सिंगल धाव.
आणि एक चांगला स्टान्स आहे असा कुशचा आणि चांगला स्क्वेअर कट केलेला चेंडू. एक धाव घोषांकित स्वरूपात आणि धाव संख्या झाली आहे 21. आणि एक अपील केले आहे समृद्ध आहे स्वतःने आणि विकेट. एक चांगला यष्टीरक्षण समृद्धकडून. समृद्ध बॉल थोडा पाठी पकडायचा आणि कुश आउट झालेला आहे. पुढील आलेला आहे दुर्वांक आलेला आहे. काय चेंडू कृष्णा याचा काही कळला नाही. लेग स्टिकवर पडला, ऑफ स्टिकवर संपला, बॅट्समन गोंधळला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 21. कृष्णाने काही लगाम घातलेला आहे. विराट थोडा आराम सेट आलो. ओके तर अंतिम षटक वैयक्तिक पहिलं स्वतः विराट आणि अवांतर अशी धाव लेग साईडला टाकलेली. 22 धाव संख्या झाली आहे. आपली साईड अशी काही चेंज केली आहे. धाव संख्या झाली आहे ती 23. विराट तेरा प्लेयर जा रहा है और तू बॉलिंग डाल रहा है खुद. फील्डिंग सेट कर पहिला. पुढील चेंडू विराट खेळतोय कनिश आणि चांगला खेळलेला चेंडू. रिव्हर्स स्वीप मारलाय कनिशाने. कनिशला माहिती आहे एक सिंगल धाव किती महत्वाची आहे. हा अंतिम सामना आहे आणि एक अवांतर अशी धाव परत एकदा विराटकडून. आणि काय फिल्डिंग बघावी ती पार्श्वकडून. का त्याला तिथे ठेवलं आहे कर्णधाराने ते त्याने सार्थ केलेलं आहे टीमसाठी. 4 चेंडू झाले आहेत. शेवटचे 2 चेंडू अंतिम सामना. ओ आणि बघूया काय डिसिजन आहे ते. थोडंसं गडबडले दोन्ही टीम मधले फलंदाज व क्षेत्ररक्षण. रिव्ह्यू बघूया. पहिल्यांदा रिव्ह्यू आलेला आहे. आणि बाद स्पर्धक बाद झालेला आहे आणि एक चांगला धावबाद समृद्धीने. चांगली फिल्डिंग समृद्धीची. चांगला बॅकअप. थोडा नाराज होऊ नको मित्रा. आणि अंतिम चेंडू आणि धाव संख्या झाली आहे ती 26. 26 धाव संख्या आणि हा तटावलेला चेंडू धावतायत ते आणि धावबाद. परत एकदा दक्ष आलेले ते धावबाद झालेले आहेत आणि धाव संख्यावर काहीसं लगाम घातलेला आहे. धाव संख्या झाली आहे 4 षटकानंतर 26 धावा आणि जिंकण्यासाठी घेऊन आले 27 धावांचं लक्ष्य. समृद्ध स्ट्रायकर
यांना 27 धावांचं लक्ष आहे. राम स्वतः सांगतायत की ललित कदम जरा संपर्क साधावा. ललित कदम वरती या जरा, मंचावर या जरा. 2 मिनिटं थांबावं जरा सुतेश, 2 मिनिटं. अंतिम सामना 27 धावांचं लक्ष. स्ट्राईकला विराट, समोर समृद्ध. दोन मिनिटं सामना जरा थांबवा. चला चालू करूया सामना. अंतिम सामना आणि संघातर्फे पहिलं व वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन येतोय आणि पहिल्या चेंडूवर धावबाद स्वतः कर्णधार समृद्ध. परत एकदा अपयश पदरी. एक चांगला टांगलेला चेंडू आणि आणि एक चांगला चेंडू आणि एक धाव. बॅटची एज लागून जाते स्लिपच्या दिशेने. सिंगल. 2 चेंडू 1 धाव आणि चांगला स्वीप केलेला चेंडू विराटने. धाव संख्या झाली आहे 2. 3 चेंडू. पुढील चेंडू सिद्धार्थ आणि बॅटवर कृष्णा. एक चांगला बॅटर. तात्या वर्तक जरा रंगमंचावर यावं जरा तुम्ही पण. तात्या वर्तक कुठे असाल जरा माईशी संपर्क साधावा तुम्ही. हां हॅलो. आपल्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष श्री विश्वजितजी ढोलम या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. GPL 2026च्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचप्रमाणे विक्रम कदम उपविभाग अध्यक्ष तसेच निलेश साळवी शाखा अध्यक्ष, संतोष देसाई शाखा अध्यक्ष 119 तसेच विवेक नारकर उपशाखा अध्यक्ष इत्यादी सर्व मान्यवरांचं GPL 2026च्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचं उदाहरण आहे. तात्या वर्तक तात्या आलेले आहेत. तात्या वर्तक आणि परत एकदा काहीतरी डिसिजन आलेला आहे. सिंगल धाव. स्कोर हा
6 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू, 3 चेंडू आणि सन्नी आलेला आहे. अर्चितला काही बॉल पकडता आलेला नाही. एक चांगलं क्षेत्ररक्षण होतं पण अर्चित थोडा फसला. विराट, जोपर्यंत विराट आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. पण काय चेंडू, अर्चित स्वतः हॅलो. पर्व 7वे 2026 GPL जे अंतिम 2 संघ आहेत, सुरेंद्र पेडणेकर म्हणजे सुरेंद्र 11 आणि संतोष 11, या दोघांनी तयारीत राहायचं आहे कारण असाच विलंब खूप झालेला आहे. कोणी कुठे जाऊ नका. प्लेयरला, आपल्या कॅप्टनने आपल्या प्रत्येक प्लेयरला इथेच थांबायला सांगायचं आहे. पुढील चेंडू अंकुर टाकतोय तो विराट्याला आणि चांगला धाव काढलेला आहे. धाव संख्या झाली आहे ती 9. आणि हा नो बॉल, नो टाकलेला आहे. अंकुर थोडा हळूहळू टाक जरा. आणि एक चांगला लगवलेला फटका लेग साइडला. सिंगल धाव. धाव संख्या झाली 11. 2 ओव्हर 2 चेंडू झाले आहेत आणि 11 धाव संख्या. धाव संख्या 27 करायची आहे. 10 चेंडू 16 धावा जिंकण्यासाठी. 10 चेंडू 16 धावा आणि एक चांगला मारलेला फटका. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण कुशकडून. आणि एक चांगला परत टाकलेला चेंडू आणि एक उत्कृष्ट फिल्डिंग, क्षेत्ररक्षण आणि धावबाद. दुर्वांग फास्ट घे. एकदा जोरदार टाळ्या असू द्या चिमुकल्यासाठी. काय फिल्डिंग बघताय ना. 100%च्या पुढे आपल्या टीमला जिंकवायचंच आहे. दुर्वांग, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दुर्वांगसाठी. आणि 12 धाव संख्या झालेली आहे. 4 चेंडू झालेले आहेत आणि एक वाईड चेंडू परत अंकुरेचा. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली आहे 13. आणि एक चांगला मारलेला चेंडू पण समोर हातात. पुढील चेंडू आणि हा डॉट बॉल. एक चांगला चेंडू टाकलेला शेवटचा. शेवटची षटक आणि धाव संख्या पाहिजे ती 14. 6 चेंडू 14 धावा जिंकण्यासाठी. समृद्ध स्ट्रायकर याला 6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण गाठायचं आहे जर ही ट्रॉफी तुम्हाला जिंकायची आहे तर. 6 चेंडू 13 धावा. आणि सामन्यातलं शेवटचं षटक घेऊन येतोय कनिश. 6 चेंडू 13 धावा 14. आणि चांगला फटकावलेला चेंडू सिद्धार्थ स्वतः होता आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण. हळूहळू अर्चित आपल्या प्लेयरला चेअरअप कर. पुढील चेंडू कनिश. स्ट्राईकला विराट. ओ
चांगला तटावलेला चेंडू विराट यांचा, पण सिंगल धाव. धाव संकेत भर. धाव संख्या झाली आहे ती 16. 4 चेंडू 12 धावा. ओ चांगला चेंडू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण कुश याचं. आणि शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडू 3 चौकार. आणि चांगला टाकलेला चेंडू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. अर्चित वॉरियर्स मागच्या वेळी स्पर्धेतून बाहेर गेलेले अर्चित यावेळी विनिंग साठी हात उंचावतायत. अरे ती ट्रॉफी मी घेणारच, अरे घेणारच. आणि मारला चेंडू आणि विनिंग टीम जिंकते ती अर्चित वॉरियर्स. विनिंग टीमचं एकदा हार्दिक अभिनंदन. आणि विनिंग टीमने जरा डान्स करायचा, लहान पोरांनी नाचलेच पाहिजे. आणि अर्चित वॉरियर्स कर्णधार जरा एकदा वर यायचंय. आणि समृद्ध स्ट्रायकर कर्णधार स्वतः समृद्ध यांनी पण जरा वर यायचंय रंगमंचावर. आणि GPL चे जे फायनलिस्ट आहेत 2026 जरा लाईनअप करून घ्या त्यांनी.